ठाकरेंच्या शिवसेनेचे जे उमेदवार आहेत उदेश पाटेकर यांच्या नावाने एक परिपत्रक काढण्यात आलंय आणि याच्यामध्ये त्यांचा उल्लेख हा पक्ष उमेदवार म्हणून करण्यात आला आहे। त्याचबरोबर त्यांनी पाठिंबा हा सुर्वेंना दिल्याचा उल्लेख त्यामध्ये केला। दरम्यान यावर प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना युबीटीच्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। सुषमा अंधारे ताई, एक व्हिडिओ आलाय, त्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या नावानं परिपत्रक वाटली जात आहेत आणि त्याच्यामध्ये उदेश पाटेकर यांनी सुर्वेंना पाठिंबा दिलाय असं म्हटलंय। त्याचबरोबर ते अपक्ष असल्याचं सुद्धा म्हटलेलं आहे। तुमची काय प्रतिक्रिया? ये डर हमें अच्छा लगा। महायुतीचे लोक किती बिथरलेले आणि घाबरलेले आहेत आणि त्यांच्या हे पक्क लक्षात आलेलं आहे की काहीही केलं तरी विजय हा महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा होणार आहे, हे पक्क त्यांच्या लक्षात आलंय। त्यामुळे जी घटना आपण मला माघार नेतील उदेश पाटेकर यांच्या बाबत सांगताय, अशा घटना जवळपास अर्ध्याहून अधिक ठिकाणी महायुतीने हे उद्योग सुरू केलेले आहेत की जाणीवपूर्वक जो महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मग कुठे शिवसेनेचा युबीटीचा असेल, कुठे पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार असेल, कुठे काँग्रेसचा असेल, त्यांच्या नावाच्या डमी कॅन्डिडेटच्या नावाने पत्रकं काढायची आणि त्या पत्रकांचा पाठिंबा आहे म्हणायचं किंवा त्या डमी कॅन्डिडेटचं चिन्ह वेगळं असल्याचं दाखवायचं। ही जी सगळी लक्षणं आहेत, ही लक्षणं ह्या सगळ्या उमेदवारांच्या पायाखालची जमीन सरकल्याची लक्षणं आहेत। प्रकाश सुर्वे किती घाबरलेले आहेत आणि घाबरून त्यांना काय काय उद्योग करावे लागतात हे स्पष्ट आहे। मला असं वाटतं की आज त्यांनी पत्रकं वाटण्याचा जो हा उद्योग केलाय, यावरून निश्चितपणे त्यांनी हे मनोमन मान्य केलंय की मागाटणे विधानसभेतनं शिवसेना युबीटीचे उदेश पाटकर हे भारी भरकम मतांनी विजयी होत आहेत। पण सुषमाताई, हे सगळं ज्या पद्धतीने अपप्रचार केला जातोय त्याचा मतदानावर काही परिणाम होईल असं वाटतंय? नाही, त्याचा मतदानावर परिणाम होत नाही, उलट मतदार त्यांची खिल्ली उडवत असतील की काय पद्धतीनं केविलवाने प्रकाश सुर्वेंना किंवा आता मी म्हटलं ना की वडगाव शेरीमध्ये सुद्धा अशाच प्रकारची पत्रकं वाटण्याचा उद्योग झाला। हे सगळे केविलवाने प्रकार इथं चालू आहेत। परंतु आपल्यासारखे जे सजग चॅनल आहेत, हे सजग चॅनल या गोष्टी तात्काळ लोकांच्या लक्षात आणून देत आहेत। त्यामुळे लोकांना पटकन कळतंय की नेमकं काय आहे ते। दुसरं असं की मशाल हे चिन्ह, शिवसेना युबीटीचे मशाल हे चिन्ह लोकांच्या मनपटलावर आता घट्ट कोरलेले आहे आणि त्यामुळे लोक मशालीशिवाय वेगळं काही स्वीकारणार नाहीयेत। लोकांना हे पक्क माहित आहे की प्रकाश सुर्वे किंवा प्रकाश सुर्वे यांच्यासारखे लोक ज्यांच्याकडे खोक्याने पैसा आलेला आहे, अशी माणसं ही हँडबिल काढून वितरित करणं, पोस्टर करणं, हे असे सगळे उद्योग करणार आहेत। परंतु प्रत्येक शिवसैनिक सजग आहे आणि याचा आमच्यावर परिणाम होईल असं आम्हाला वाटत नाही। सुषमाताई, तुमचा मुद्दा लक्षात आला आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।